मुंबईमध्ये आज आणि उद्या पाणी पुरवठा बंद राहणार, तर पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जलबोगदा नवीन जलवाहिनी कार्यान्वित केली जाणार, तर SLK पूर्व आणि H पूर्व तसंच G उत्तर विभागामध्ये पाणी पुरवठा बंद असणार. सध्या मुंबई गारठली. तापमानाचा पारा हा 20 अंश सेल्सिअस पर्यंत खाली. गुलाब्यामध्ये 19.5 तर सांताक्रूजमध्ये 17.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. आणखी 2 दिवस गारवा कायम राहण्याची शक्यता. मुंबईतील हवा गुणवत्ता देखरेखीसाठी आता 5 नवीन वायू गुणवत्ता देखरेख केंद्र सुरू करण्यात येणार. पालिकेच्या अर्थसंकल्पात पर्यावरण खात्यासाठी 113.18 कोटींची तरतूद. मुंबई पालिकेच्या मालमत्ता कराची थकबाकी 22,565 कोटींवर. पालिकेसमोर थकबाकी वसुलीचा हा प्रश्न, तर आगामी वर्षात मालमत्ता करापोटी 5,200 कोटींचा महसूल मिळण्याचा पालिकेला अंदाज. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात करमणूक शुल्क, व्यवसाय परवाना या शुल्कामध्ये वाढ, तर व्यावसायिक झोपडपट्ट्यांवर कर लावण्याचाही प्रस्ताव. महापालिकेच्या अर्थसंकल्पात आयुक्त भूषण गगराणी यांचं सुतोवाच. आगामी आर्थिक वर्षात बेस्टला मुंबई पालिकेकडून 1,000 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार. गेल्या वर्षीच्या तुलनेत या निधीमध्ये वाढ, तर 15व्या वित्त आयोगातनं सुद्धा बस खरेदीसाठी 250 कोटी. पुण्यातील रत्नागिरीच्या हापूसची प्रतीक्षा आता संपली, तर पुणे मुंबईच्या बाजारपेठांमध्ये हापूस आंबा दाखल. आंब्याच्या पेटीला 21,000 रुपयांचा दर. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं काम आता अंतिम टप्प्यात, तर एप्रिल ते मे महिन्यापासून उड्डाणाच्या यशस्वी संचलनासाठी सिडको महामंडळानं कसली कंबर. मुंबईमध्ये मोबाईल पार्किंगसाठी आता 3 महिन्यात ॲप येणार, तर वाढत्या वाहनांची संख्या पाहता पार्किंग नियोजनासाठी पालिकेचा निर्णय. नागरिकांना वाहनतळाची उपलब्धता कुठे हे ॲपद्वारे आता कळणार.